हॅलो, हा बोल. अगा 15 मिनिटं आहेत अजून ट्रेन सुटायला. तू आत्ता फोन केला होतास 5 मिनिटापूर्वी. हा सुटेल 15 मिनिटात. सतत फोन करू नकोस आता. जेवलास का, झोपलास का, जाग येते का? अरे बायको आहे म्हणून त्रास. अगं 6 महिन्याचा आहे तो, रडणारच आहे तो. थांबला रडायचा की झोप. मला झोपू दे का आता. चल ग, फोन ठेव आता. हा चल. हा बाय 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 बाय. किरकिर करू नकोस आता. चल ठेव फोन. हळू चढा, हळू चढा. हो, चालले बघा पिशव्या धरा. मी नाही हळू हळू दमाने. हे बघ इथं आहे. आणि तिकडच्या कुठल्या बोगीत घुसत होती तू? तिकडच्या बोगीत नाही हो, ह्याच बोगीत. दुसऱ्या दरवाजाने घुसलं तर काय दुसऱ्या बोगीत झालं होय. उगा आपलं कळत नाही ना, वळत नाही. बघू आणि इकडे सामान. सगळं तुम्हालाच कळतंय. हा, मी ठेवतो सगळं सामान मध्ये. नको, मी ठेवते. द्या. नको, तुला नाही जमायचं ते. मला कुठं काय जमलंय होय. हा सगळं तुम्हालाच जमलंय ना. हा 3 लेकी झाल्या, 1 कार्ट झालं, 4 ड्युटी झाली. तुम्हालाच झालीत, मला कुठं काय झालंय. कुठं आहेत कुठं तुझी ड्युटी आहेत कुठं? मला तर वाटायला अजूनही मला ड्युटीची येळ येते काय की माझं. काय का आता हा? या पानचटपणातच आयुष्य चाललंय तुमचं. दाखवते आणि काय ठेवलं सगळं. हा ठेवलं वा. बर, हा डब्याची पिशवी कुठे आहे? माग गेली. हाय का आता? काय झालं? अहो, डब्याची पिशवी माग टाकली तर कधी तुम्ही ना म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. वाकू नको ना, जाईल ना कंबर ते. मग आता एवढी आत टाकली तर कोणी काढायची? बरं माझी कंबर धरली कालपासून. म्हणून सांगत होते मी. नाही हे काय काम करू त्यांना बोलून. त्यानं नको, त्यानं दुसऱ्या त्याला काय होतं? नको, दुसऱ्यानं कामाला नको लावू. काढायचंय का? नाही काढतो. नाही, द्या. माफ करा. अहो नाही माफ काय आत आजी. गेलं ना ते हा नाही काढता येईल. हरकत- दमाने हा? हळू. हो 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 हा. हो. ऐक तिकडून. ही आहे का बाटल्या आणि डबा आहे का? हा. हे घ्या, हा. धन्यवाद. हा, thank you, माफ thank you. करा, तुम्हाला हा, कामाला हो, लावलं. हो. हाय डबा. कशाचं आहे हे? डबा. सुपारीची पिशवी सुपारीची पलीकडे गेली असेल. म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. थांबा. अगं वाकू नको ना. काढतो. माफ करा. हा, हा. तुम्हाला पलीकडे आहे, कामाला- कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात आहे का? सांगितलं होतं दमन- तुम्ही नका, मी केला अरे असतं. ते- मी ठेवला. हळू. जमत ही लाल आहे का? सापडले. सापडली. ही आहे का? हा. धन्यवाद. हा हो हो. एवढे उद्योग कोणी सांगितलं ते तुला? एकाच ह्याच्यामध्ये एकाच पिशवीमध्ये खायचा डबा आणि सुपारी ठेवता येत का तुला? मी माझं बरोबर ठेवलं होतं, तुम्ही कशाला ते खाली सरकवलं? मी घेतलं असतं ना बरोबर काढून. उगा एक ना धड 12 चिंध्या ऐकायचं नाही काही नाही. माझं ऐकायचं बरं हे तुला माहिती का कुठं उतरायचं ते? माहितीये ना हो. अगं कसाऱ्याला उतरायचं, कसाऱ्याला. माहिती, तुम्ही 17 वेळा कशाला सांगता त्यांना? मी काय करतो, मी तुझ्या ड्युट्या चिरंजीवाला फोन करून बोलवतो. अहो आणि नको. तू बोल, त्याला येतो सांगतो इथं न्यायला ये म्हणून. मगापासून किती वेळा फोन केला, सारखं नका फोन करू. का त्रास होईल ना त्याला. काही त्रास होत नाही. आणि माझा तुझ्या लेकावर भरोसा नाही, तुझा असेल भरोसा. हा, माझा लेक हा. नाही ते लय आगाव पांड्या झालाय आता. तुम्ही हळू बोला ना. त्याच्या बायकोनं जर त्याला 4 कामं जास्त सांगितले, विसरून जाईल ते मा येते म्हणून. नाही विसरणार, त्याच्या लक्षात राहील. तुम्ही जा बरं, गाडी सुटल, उतरा पटकन. भाऊ आहेत माझ्या सोबत, जा तुम्ही, उतरा गाडीत. भाऊ आहेत? आहेत. काय झालं? तुम्ही कुठे जाता? मी ठाण्याला. ठाण्याला? हा. वा 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 वा. कसाऱ्याच्या पुढे माग आहे ते? नाही पुढे खूप पुढे आहे ठाणा. हो. तुम्ही कसाऱ्यापर्यंत असताल ना? हा आहे ना. मग एक काम करा ना, कसाऱ्याला आमच्या हिला उतरून द्या ना. हा ठीक आहे. हिला सुधरत नाही हो. हा कुठल्याही स्टेशनवर गाडी थांबली, आलं गाव म्हणून उतरायला लागते ती. तिला जरा- तुम्ही काय ना, उगा आपलं स्वतःच्या सवय मानाव खपू नका. आलं का एवढं कळतं, एवढं नाही आनंद नाही नाहीये. काय काळजी करू नका. मी उतरवेन त्यांना कसाऱ्याला. हो हो. हा, तेवढं जर लक्ष ठेवा. हा, उतरून कसाराला जावा हो, गाडी सुटल हा? पटदिशी उठ. गाडी सुटल पटदिशी हो उतरा. जातो. बरं हे का हा. डबा घेतला का ते? डबा घेतलाय, चूर्ण घेतलंय, सगळं घेतलंय. जा तुम्ही, उतरा जमलं पटदिशी. मग. हो आता बेस्ट झालं. बेस्ट झालं हा, ना, मला उतरा. जरा- हळू उतरा, पायरी बघा खाली, हळू उतरा. काय आता? ते मदन चूर्णाचं घेतलं का ते शीतोपल आधी? आता म्हंटल ना, घेतलं मी ना. 1 मिनिट थांब. कुठे बघ बरं. घेतलं मी म्हणते तरी तुमचा 17 वेळा 17 सारखे प्रश्न विचारतात निसती लहान पोरा. त्याच्यात नसल ते.
अयो नसणारच त्याच्यात. तिथं खाली असेल बॅगत. पेटीत ठेवले चुकून गडबड. पेटीत कशाला ठेवलंय? हळू तुम्ही वरडू नका मी काढते. वाकू नको ना. तिथं त्या पेटीत ठेवल्याने खोकला जात असतो का? अहो, मी गडबड तुम्ही नका ना तुझं वरडू. तुझं म्हणजे भाऊ. काढतो हा. काढतो. बघा बरं जरा. हो, मी हो. कशाला त्यांना त्रास देताय हो? नाही, नाही, मी राहू नंतर द्या. तिकडे- हळू, असते, हळू, आजी. हळू, हळू. दमाने, हा? हळू. हो, हो. तुम्ही मारू दमाने. नका ना हो त्यांना. हो हो हळू अरे. तिकडनं खोल हा हा, बाग पलीकडनं. हा काढ. हा, हे आहे का कुठे? हा इथं अरे, थांबा थांबा. उचलून घ्या. हा हळू हळू. वाकू नको वाकू. नाही वागत व हा. सापडलं ह्या. सापडलं हात जड झाले ना खाली ठेवा. सापडलं, खाली सापडलं. ठेवा. हो 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 हात जड ऐक. झाले त्यांचे. जमलं जमलं. हा. हळू हा. इथं मध्ये ठेवत असतात होय का? ते राहिलं वगैरे यांनी खोकला जात असतो का? काही आपलं आगावपणा करायचा. मी आता आणि ते येतं का नाही आता ते चाटण करता येतं का नाही? येते मला हा नाही 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 तर असं कर. होय? तुम्ही काय करा, काय? आठवण करा तिला. तिला तिला लक्षात नाही राहायचं तिला. अच्छा. तर तिला काय म्हणा म्हणजे तुम्हाला काही त्रास हा नाही. ना. तिला फक्त म्हणा आजी चाटण. अच्छा हा. काय म्हणताल? आजी चाटण घ्या मी सांगतो त्यांना. नाही असं म्हणलं नाही कळत तिला. हो तिला सुधरतच नाही काय. नाही. आजी चाटण असं म्हणा. आजी चाटण. हा अजून एकदा म्हणा. कळलं ना, हो परत परत कशाला आजी चाटण. कळलं झालं जमलं यांना. जमलं. असं म्हणलं की तिला सगळं आठवल. हा? तुम्ही हा. गाडी सुटल ना उतरा पडदिशी हो तुम्हाला उतरता नाही येणार जा पटकन हळू हा बीपीची गोळी घेतली की नाही? बीपीची गोळी घेतली आहे बीपीची गोळी नाही नाही धावत्या गाडीमध्ये जर बीपी उसळला तुझा काय करशील? माझी बीपी म्हणजे तुमची बहीण आहे का हो कधी पण उसळायला माझ्या बहिणीला कशाला आणते का रेल्वेमध्ये तू? तुम्ही कशाला सतरा प्रश्न विचारताय तुझ्या भावाला आणि मामाला आणू का रेल्वेत आता? मी आता वाद नका घालू मग चार ही पद्धत आहे का? माझं कशाला नातेवाईक काढते तू? मी नाही खाल्ले तुम्ही बरं माफ करा मला खाल्ले म्हणून. भांडण नको करत जाऊ. घेतली सकाळी नाश्ता नंतरची घेतली आता दुपारी जेवणानंतरची घेईन मी वस वस करू नको ग. माझं धडधड होतं बघ मला. मग तुम्ही कशाला हा, हा. नको नको असं नको बोलू. हे बघ असं कर ना. ते हे पाण्याची बाटली घेतली का? पाण्याची बाटली घेतली हे बघा Okay. 2 घेतलंय मग अजून एखादी आणू का? काय आंघोळ करायची होय गाडीत सांगितली 2 घेतले तरी फार दणकट आहे. इथून मजबूत आहे एकदम. पाण्याची बाटली. घेतलं. अगं रेल्वेमध्ये तहान लागत असते माणसाला म्हणून विचारलं का तुला? अगं, हा बघा तुमच्या काम ना. डोळ्यात हा, 2 ते कळलं मला कळलं ते. हा. झालं उतरा पटकन अरे आता बा. हलायला अर्धा तास लागतोय जा झाले पटकन बा. उतरा काम झाले. खाली पायरी बघा हो. आता बाई गाणे काय राहिलंय काय बोगदा आल्यावर कशी करशील का? मी काय तर बारकी पोरगी का हो मी बघीन ना तुम्ही जावा ना उतरा मला माहित आहे ना तुझा प्रॉब्लेम बोगद्याचा. अहो त्या चल, एक काम करता. काय काय तुम्ही हिला बोगदा बघितली घाबरती ही. मी सांग सांग नाही नाही सांगायचं कामच नाही इथं. ऐकायचं काम आहे. बोगदा आला रे आला. हिच्या जास्त जवळ बसू नका. का? लांब बसा अलीकडे बसा. अहो अच्छा कशाला? तिला कसं आहे बोगद्यात गाडी शिरली रे शिरली की ती जवळपास जे कोणी असेल त्याला गपकन मिठी मार. आणि मग बोगदा लांब असतो. बर बोगद्यातून बाहेर पडूस तर जीव गुदमरून जाईल तुमचा. तुम्ही ना आता उगा काही नाही हा ते आधीच होतं नाही नाही. मला काय बोगतात भ्या वाटत पण हा. तुम्ही असं काळजी करू नका मी या खिडकीला अशी पकडेन नाही हा. नाही राव. अगं अगं ही गंमत सांगितली. मेन कुठं सांगितलं आपलं? मी आता कुठं सांगत बसता ही वेळ आहे का हो आपलं नवीन हा, तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगायचं असतं होय. आपलं ते हा? तुम्हीच सांगा. गंमत आमच्या नको लग्नात- नको 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 नाही ऐका नको. हा लय गंमत आहे. अच्छा. हो का नवीन नवीन लग्न झालं होतं आमचं बरं का. हा गावाकडचा मामला आमचा. हा. तर नवीन लग्न झाल्या कसं आहे बैलगाडीत बसवितात आणि बैलगाडीत बसून असं देवदर्शनाला घेऊन जातात. बर तर आमच्या गावाकडचे लोक म्हणजे यांना रेल्वेने पाठवू. मग आम्हाला रेल्वेत बसविलं. मग रेल्वे अशी डुगू 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 करीत निघाली. मग लांब गेल्यावर तिथं बोगदा आला. हा तर त्या टायमाला मला हिचं बोगद्याचा प्रॉब्लेम माहित नव्हता. अच्छा हा मग तिथं बोगद्यामध्ये गाडी गेली रे गेली. हिनं मला असं गचकन धरलं ना. बापरे 2 बरगाड्या कटकन मोडल्या माझ्या. बरं का नाही cancel. ही अशीच आहे. बर
तब्येतीवर जाऊ नका. नाही लय घाबरते लय घाबरती लोड शेडिंगला घाबरती. नाही नाही हो, हा. नाही. आता आमच्याकडे तुम्हाला तर माहितीये गावाकडे लोड शेडिंग होती. खूप. आमच्या गावाकडं रात्री असं लोड शेडिंग झाली रे झाली गपकन मला मिठी मारून बसायची. अरे 7-8 वर्ष लोड शेडिंग चालू होती आमची तेव्हा. लागोपाठ 8 वर्ष अशी जोरात झाली ना लोड शेडिंग. आता बंद झाली आता लोड शेडिंग. तुम्ही ना चांगलं आहे बंद आहे चांगलं आहे लोड शेडिंग. त्याचं ठीक नका आहे. ऐकू ते, उगाच वाटायला. लय घाबरत ती तुला आता काय एवढ्या 10 वर्षात मिठी मारली का तुम्हाला मी कधी? हा, ते नाही म्हणा आता आता लोड शेडिंग चालू असल्यामुळे तुम्ही आता काय? तुम्ही उतरावून पडलीशी. ही गाडी सुटेल, उतरा पटकन. हो, हो, हो. पायरी बघा आणि ऐका, ते पोटाचं औषध घ्या. तुमच्या लक्षात नाही राहायचं आणि आज मी पण नाही. बरं मला एक सांग बरं का कसारा स्टेशनवर उतरली आणि तुझा ते दिवटा चिरंजीवर आणायला आलाच नाही तुला कसं करशील का? तर काय नाही, तर पत्ता लिहून दिलाय मी. विचारत जाईन, तुम्ही जा पटकन. तू जाती होय विचारित हा. यप्पा आणि हरवली बिरवली म्हणजे नाही हरवणार हो. नाही 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 तसलं नाही जमत काही. तुम्ही आता ना एक काम करा ना बरं का हा. कसारा स्टेशनवर तुम्ही पोहोचला हिला घ्या आमच्या चिरंजीवाच्या घरी सोडा आणि मग जावा तुम्ही. अहो, नाही असं नाही करता येणार काय मला. होतं? अहो माझा 10 वाजता जॉब आहे ठाण्याला. त्याला काय होतं मग? अहो, जॉब आहे माझा हो ठाण्याला. होतं काय त्याला बॉसला सांगायचं अशानं असं असं काम निघालं आणि तशानं तसं झालं म्हणून तसं झालं. कसं कसं सांगणार ती? हा नाही असं नाही, माझं कसं आहे नाही, मी बरं मी आहे. तुम्हाला माझी लय अवघड परिस्थिती अडकलोय मी. आय नो. मी तुम्हाला त्रास दिला नसता शपथ. माझं काय झालंय माझी शेतीची कामं खोळंबली. अच्छा. माझ्या शेतामध्ये सुरू आहे कापणी. अरे आमच्या सुनबाईला गेले दिवस. अरे वा. गरोदर आहे ती. बरं आमच्या सुनबाईला तिची आईला पाठविता आलं असतं तिकडं बरोबर आहे. पण तिची आई बाथरूम मध्ये धडपडली म्हणे. अरे अरे तिथं पडली आणि पाय असा सुजलाय म्हणे तिचा बरं. मोठा आगडबम झालाय म्हणे. होय. अच्छा अच्छा. तिचं काय झालं म्हणे म्हणजे आई किंवा आता आपल्याला खरं खोटं माहित नाही. नाही त्या अंगाला लावाय साबण असतो ना हा. त्या साबणाच्या अंगावर पाय दिला म्हणे तिने. हे ना दिसतं. हा नाही वाढून चढून सांगतात गोष्टी. साबणाच्या अंगावर पाय दिला ते पाय बघून साबणाने अंग काढून घेतलं आता पडली पटकन पडली. सुचलं म्हणे. वाईट झालं. ही आलेली बातमी आहे अच्छा. याच्यावर माझा नाही विश्वास. वा, उगाच खोटं सांगाल का? अगं खोटारडेपणा आहे. नाही हो. बाळणपणाच्या वेळी कामं असतात आज ती आता नाही येणार ती कामं असल्यामुळं. आता नंतर मग ज्यावेळी बाळंत होईल त्यावेळी मग बारशाला फिरशाला तर टंग टुंग मग येतील. आता कामं नको वाटत आता कामाला ही आहे ना मजुरीने आमची. नाही हो. हा सुनासाठी सुनाच्या प्रेमापोटी लाडापोटी चालली. हा. सुनानं काही केलं नाही आमचं आयुष्यभर. हा? आता भाऊ आणि आता आम्हाला करावं लागतं आता सुनाचं होय. करावं लागतं म्हणजे आता करायला नको का हो? हा? करायला पाहिजे. आम्हीच करणार नाही तर कोण करणार? आमच्या घरची लक्ष्मी आहे ती. लक्ष्मी. हा आणि आता नातवंड झाली ना घेतील खांद्यावर गावभर हिंडत बसतील. मी तो खांद्यावर पिंजावर घेत. आणि मला एक सांग जरी खांद्यावर घेऊन फिरायची वेळ आली कुठे येते तुमची ड्युटी सोन इथं राहायला? येईल ना. काय नाही येत ती येत नाही ग. इथे नाही येत येईल. नाही. ती येत ती ती तर येतच नाही ह्यालाही घेऊन गेली तिकडं. अच्छा. आमच्या ड्युटी चिरंजी तिकडे गेले तिकडं फ्लॅट घेतलाय म्हणे फ्लॅट. अरे वा. आणि तिकडं असं मऊ गुपगुपी सोफ्यावर असं पडायचं. वा वा. मग गावाकडची मातीची जमीन टोचायला लागली यांना. हा बरं एका शब्दाने तरी बोलायचं आमच्या या ड्युट्यानी अहो ते की बाबा हे असं ना असं करायचं म्हणून काहीच नाही. डायरेक्ट गेले निघून गावाकडे. इथं मुलखाची इथं मरणाची जमीन पडलेली आहे. इथं सगळं आडवं पडलेलं आहे. इथं एवढा मोठा वाड आहे ते सोडून 20,000 रुपयाच्या दमडीसाठी बोंबलत गेले तिकडं जाऊ दे. तिकडं. बरं तिला म्हणलं येत जा रे इकडं 2-4 महिने इकडं राहत जावं. हो हो गोठ्यात वास येतो म्हणे शेणाचा वास येतो म्हणे. हा. मग गोठ्यामध्ये काय आताराचा वास येत असतो का? तुम्ही आता सगळं सांग. ही पद्धत आहे. आणि हे काय मोठ्या राजवाड्यात राहतात का? तिथं खुराड्यातच राहतात ना. हा. एवढीचा खुराड आहे आणि तिथंच कोपऱ्यात हागत येत. ओ, संडास म्हणतात त्याला. उगा काय आपलं बाथरूम असतं. अगं संडास म्हण नाही तर काय म्हण एवढ्या खुराड्यात तिथं कोपऱ्यातच आहे ना ते. आता ते शहरात ते गावात मोकळं असं हवेत जायचं हे असलं काम असतं का? नाही जमणार यांना कळणारच नाही कधी. तुम्ही आज आणि ती इथं येणार नाही. कामाचा मुलखाचा कटाळा आहे तिला. नको येऊ दे. हा न तिकडं कसं आहे मशीन घेऊन टुर करून फिरायचं मध्ये. व्हॅक्युम. अंग मोडून खेळायची सवय आहे का यांना? ही काय वय या बाईचं काय वय? तुम्ही आता हा
आज या वयामध्ये एवढा अख्खा वाडा झाडून काढते माझी बायको आणि सडा सारवण करते. एवढं मोठं अंगण आहे आमचं. आता तुम्ही ना कंबर धरली तिची, हळू कंबर धरली तिची. बरं वाटेल मला. हा जीव कासावीस होतो माझा. जीव शपथ जीव कासावीस होतो माझा. तुम्ही आता रडू नका. जाता जाता मला जाऊ वाटेल का? तुम्ही जावं पटकन उठा. ए तुझ्यासाठी नसतो रडत मी आणि तुझ्या त्या सुनासाठी नाही रडत मी. आमची ही आहे ना हा. दिसायला दणगट दिसती, बरोबर. नुसती तोंड आणि आहे. तोंडाने काय नाही, मनाने चांगली आहे आणि आमचं ते ती. तिकडचं मुंबईचं. हा तोंडाने काय नाही, मनाने पण काय नाही. नाही हो, नाही ह्याच नाही उगा नुसतं वाईटच दिसतं सगळ्यांमध्ये. एवढी वाईट नाही हो. ते काय आता नवीन पिढीची आहे ना, 4 गोष्टी जास्त सुचतात म्हणून पटदिशी बोलून होऊ टाकते. शकतं असं. ह्यांचं आपल्याला मानापणाचं. मी काय एवढं मानावं घेत नाही त्यांचं. बर आता मागच्या वेळी आली होती गावाकडे, तर माणसांना कसं फुरफुर करून चाय प्यायची सवय असती. गावातले तर ते, ती हा. म्हंटल तर फुरफुर नका करू. तर काही एवढं मानावं घ्यायचं हा. असतोय. तिला ना- काढलं भांडण सुन्या बरोबर. कशाला लय सारवा करते. काय लय सारवा नाही? लय तिच्या गोष्टी पोटात ठेवती. मला सगळं माहिती आहे हिचं. छोट्या छोट्या गोष्टी कुठे हा तुम्हाला सांगतो, मला बोलली ना काही, मला काय वाटत नाही त्याचं. आपल्याला अजिबात वाटत नाही काही. हिचा अपमान केला आणि मला नाही जमत. हा लक्ष्मी आहे हा. ना ती घरातली. आणि तू कोण आहे? अगं तू तर मूळ लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे तू. मी आहे पण तुला बोललेलं मी घेईन का कापून? तुम्ही ना आरडावर. मी कसं कापून घेईन? हा मग अरे तुम्ही मला सांगा, तुम्ही कापून घेताल का? नाही, पण मी त्या सुनेला पण ओळखत नाहीये. मला खरंच काही माहित नाहीये. अहो तुम्हाला माहित असण्याचा काय प्रश्न आहे? हा सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच असतात ना. तुमचं लग्न झालं ना? त्यांना हा मग लग्न झालं तर लेकरही झाले असतील. 6 महिन्याचा मुलगा झालंय ना? मग त्याचं काही थोड्या दिवसांनी लग्न होईल का नाही? होईल का नाही? बारक आहे. मग थोड्या दिवसांनी त्याची बायको येईल का नाही? येईल. तुमची सून येईल की नाही? हो. ती तुम्हाला बोलाल का नाही बसा बसा? हळू बोला आणि ते चालेल का तुम्हाला? ते चालतं का? अहो नवरा बायको म्हणजे कसं असं जोडीचं काम असतं. असं सांभाळून घ्यावं लागतं एकमेकांना. हे ती- बायको आपले सगळे दुखणं खुपणं करती, आपले औषधं सगळे बघी, पथ्य पाणी सगळी बघती. बायको करती, ही करते का? हळू. नाही. आजारी जर पडलं तर आईसारखी सेवा करते बायको. बायको करते, ही करते का? आणि ही कालची आलेली पोरगी येऊन फडफड बोलणार आम्हाला? नाही बोल. जमतं का असं? मला नाही चाललं. तुम्हाला चालतं का? मला नाही चालणार. माझ्या बायकोला बोललेलं हा तुम्ही सांगून आता ठेवतो ना- मी. लय कष्ट केलेत तुम्ही माझ्या बायको, लय कष्ट केलेत. माझ्या बायकोला कोणी बोलायचं नाही. तुम्ही आता मला नाही, मला बोललेलं चालतच नाही हिला. हा कोण नाही बोलत आहे मला उगाच आता. मला तर वाटतंय मी जर गेलो एका दिवशी हा कसं होईल हिचं? तुम्ही आता मी बरी जाऊ देईन तुम्हाला. माझ्या आधी काय जायचं ना, आधी सांगून ठेवते. तुम्ही उतरा उपटतीची. ऐ, काय बोलली की तू? हे असलं बोलायचं ना, माझ्या आधी जायचं काम का नाही सांगून ठेवतो. एक बोलायचं ना असला. नाही बोलत. माझ्या आधी जाते म्हणा. उतरा ना. नाही हे, खरं सांग का मनातलं, ही गेली ना, माझं काय होईल हाच प्रश्न पडलाय बा. भोंगा वाजला. उतरा, गाडी सुटेल तुम्हाला. उतर. वाव, भोंगा वाजला. उतरा गाडी सुटेल. वाजला भोंगा वाजला. हे का हा बीपीच्या गोळ्या घे. घेतल्या. येऊ का? कसाऱ्याला उतरवीन, दाटण पण खायला सांगेन. नका काळजी करू. उतरा. खाली पायरी बघा. नीट पाय उतरा. दुखल. हळू हळू पायरी बघून उतरा. हळू 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 हळू. हळू. हो हळू. ए, हा, हळू. हे चॉकलेट घे ना. तुला जर मळमळ झाली ना, हा, घेते. हा हिला आजोबा, तू एक खा. ह्यांना त्यांना एक दे. देते. दिला बघा आता. घेऊन ठेव. आणि हे पाय, हा. हे पाय. हा सगळं गाडी सुरू झाली. गाडी हो. सुरू झाली. हळू. हे ऐक ना, हा. सुनबाई काय बोलली? नाही आजोबा, बोलत मला काही. तशाला तशी निघून ये. तुम्ही खाली बघा. नाही बघितलं खाली बघा तुम्ही. काय चुकल हो. तुमचं? आजोबा, हळू. वाट बघतो ना, दादा, दादा. वाट बघतो. काय नका करू, हो. खाली बघा, पाय चुकल. माणूस मनाचं लय हळू आहे.
कामाला लागलं की खाणं पिणं सगळं विसरून जातं. कसं व्हायचं या माणसाचं. हॅलो. हा, काही नाही झालं ग. ट्रेन सुटली म्हणून फोन केला. हा, आठवण आली ना तुझी. रडायचं थांबला का तो? मग जेव आता आणि झोप शांत. बाय. करतो फोन पोचल्यावर.